येऊ तर एकदम डेंजर कारभार झाला भाऊ आता. तर जय बाप्पा की पब्लिक, वेलकम टू माय न्यू मिनी ब्लॉग. सकाळ सकाळी बाप्पाची आरती घेऊन सीधा धनाली पाणी टाकायला सुरुवात केली. म्हणलं जेवढं धन वाढन तेवढं वाढवायचं, कसं माहोल मध्ये कारभार दिसला पाहिजे इथं. नंतर ना आपली जोडी घेऊन वावरात आलो ना. आपल्याला वावरात आडवी कामं करायची. तेवढ्यात आपल्याला भाऊ भेटले. भाऊ म्हणे वर्षाचे 3 दिवस आपण फक्त 3दा शिपाली वावरात येतो आणि आज आपल्या हळद नेणं चालू आहे. आपल्याला तिच्यातले पुंजाने भरायचे. हे काय भाऊ ते इथे शिपाली आले होते, ते तर इथं पबजी खेळाले. हे तो प्रो प्लेअर आहे सर, लोंडो को फक्त हेडशॉट मार रहा आहे. नंतर ना आपण आपल्या कामाला लागलो आणि काम काही जास्त नाही, फक्त पुंजाने भरायचे आणि आपल्या ढोराले खाली टाकायचे, म्हणजे ते पण जगतात आणि आपलं कामही होतंय. मग पुंजाने भरत गेलो आणि पुंजाने भरता भरता कवा 5 वाजले काही मिळालं तर नाही. मग सीधा हरळीच्या शोधात निघलो. म्हणलं रात्रीच्या आरतीसाठी हरळी घ्यायला लागते ना, हरळी घ्यायला लागलो. शेवटी 5-50 जुड्याची हरळी घेऊन घरी निघलो आणि 7-7:15 वाजता बापाची आरती घेऊन टाकली आणि आलो भाऊच्या तिकडे. भाऊ तर मॅगी बनवत होती. म्हणलं आता हे सोनेमी पिळून चांदीहून ढोळ झालं. शेवटी अर्धा घंटा मॅगीची वाट पाहता पाहता मॅगी तयार झाली आणि तिले गपगप खाल्ल्यावर आपण बाहेर हिंडायला आलो होतो. पण इथं आपल्याला नागराज भाऊ दिसले. भाऊले पाहून आपण चालू जोमात आणि भाऊच गेले कोमात. घ्या आता म्हणलं आपल्या हातात रिंगूट असं तर भाऊचा खेळ खल्लाच होता. शेवटी नागराज भाऊचं नशीब चांगला असल्यामुळे ते इथून निघून गेले. तुम्ही बी जाता जाता फॉलो करून घ्या. मग आज केले इतना ही पिक्चर, भेटेंगे पुढच्या पिक्चर को. बाय बाय.